Hello, Namaste friend. Today we are going to learn a new lesson from our English textbook given on page number 26 in a class of their own. त्यांच्यासारखे उत्कृष्ट तेच. मित्रांनो, गेल्या वेळी आपण वॉर्मिंग अप नावाची ॲक्टिव्हिटी पाहिली होती या पाठाची. आता आपण पार्ट 1 शिकूया. चला तर मग पान नंबर 26 उघडूया. कम ऑन पेज नंबर 27. Come on friends, in a class of their own, part 1. Last time we have learned this activity, an opinion poll. मतसर्वेक्षणाची ही ॲक्टिव्हिटी आपण गेल्या वेळी पाहिली होती मित्रांनो. चला तर आपण पार्ट 1 लाईन बाय लाईन शिकूया. इन अ क्लास ऑफ देअर ओन, पार्ट 1, भाग पहिला. वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉईज अँड वी आर ऑल फ्रेंड्स. आम्ही 60 मुलामुलींचा आमचा वर्ग आहे आणि आम्ही सर्वजण एकमेकांचे मित्र पण आहोत. Of course, it's true that there are camps amongst us. Sometimes we do have a quarrels, argument, fights, everything. खरं तर आमच्यामध्ये नेहमी समविचारी लोकांचे गट असायचे. कॅम्प म्हणजे काय मित्रांनो? इथे दिलेलं बघा. अ कॅम्प इज अ ग्रुप ऑफ पीपल हू थिंक अलाइक. समविचारी गट असायचे आमच्यात. वेगवेगळे गट असायचे विद्यार्थ्यांमध्ये. समटाईम्स वी डू हॅव कॉरल्स. आमच्यामध्ये काही वेळेस भांडणे व्हायचे, त्यानंतर वादविवाद व्हायचे. आर्ग्युमेंट म्हणजे वादविवाद. त्यानंतर फाईट्स, माऱ्यामाऱ्या पण व्हायचे. सगळं काही व्हायचं आमच्या वर्गामध्ये, सगळ्या वर्गमित्रांच्यामध्ये. बट व्हेन इट कम्स टू फेसिंग अदर्स, जेव्हा इतरांना तोंड द्यायची वेळ यायची, इवन टीचर्स, मग तिथे शिक्षक का असेना, वी आर ऑल वन, त्यावेळेस मात्र आम्ही सर्वजण एक होऊन जायचो, सर्व एकत्र व्हायचो. वी फेस देम टुगेदर, आम्ही सर्वजण एक होऊन त्या गोष्टीला तोंड द्यायचो. इफ यू सी होल क्लास बिंग मेड टू मेक अ 3 राऊंड ऑफ द स्कूल ग्राउंड और कॉपी 100 लाईन्स फ्रॉम द बुक ॲज अ पनिशमेंट, इट इज मोस्ट प्रोबॅबली अस. जर का तुम्ही शाळेच्या मैदानावर एखादा वर्ग मैदानाला 3 फेऱ्या मारताना दिसला किंवा कॉपी 100 लाईन्स किंवा 100 ओळी लिहिताना तुम्हाला एका वर्ग दिसला, ॲज अ पनिशमेंट म्हणून, शिक्षा म्हणून जर दिसला, तर बहुधा तो आमचाच वर्ग असायचा. एखाद्या वर्गाला शिक्षा मिळते 100 ओळी लिहा म्हणून किंवा मैदानाला फेऱ्या मारा म्हणून, तर नेहमी आमचाच वर्ग असायचा. बट वी डू नॉट टेल्स अबाउट एनीवन. परंतु आम्ही केव्हाच कोणाची चुगडी किंवा चहाडी केली नाही. टेल म्हणजे सांगणे आणि टेल्स म्हणजे चहाडी करणे, TALES. एखाद्याबद्दल चुकीची गोष्ट कोणाला सांगितलीच नाही किंवा चुगली लावलीच नाही. एनीवन, गर्ल ऑर बॉय, मुलगा असो का मुलगी असो. वी टेक पनिशमेंट ॲज अ क्लास, आम्ही संपूर्ण वर्ग मिळून शिक्षा भोगायचो. अँड गेस व्हॉट हॅपन दिस इयर. आणि बघा यावर्षी काय झालं तर. तर्क करा. गेस म्हणजे तर्क करणे, पाहणे. वी वेर यूज टू टीचर शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स, शॅबी वर्क, इनकम्प्लीट होमवर्क, not attending school regularly, and all other things that teachers worry about. पहा मित्रांनो, नेहमी आमच्या आरोळ्या असायच्या आमच्याकडे शिक्षकांच्या. का म्हणून? नेहमी शिक्षक चिंतातूर असायचेत, आम्हाला ओरडायचेत. का बरं? तर पुअर मार्क्स म्हणजे कमी मार्क्स मिळणे, शाबी वर्क, घाणेरडं काम, कुठलंच काम पूर्ण करत ना, इनकम्प्लीट होमवर्क, अपूर्ण गृहपाठ, नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली, शाळेत नियमित न येणं, ऑल अदर थिंग्स, अशा भरपूर काही गोष्टी असायच्यात की त्याबद्दल शिक्षक चिंतातूर होते. बट वी डिडंट माइंड इट, पण तो आम्हाला त्याचा काहीच फरक पडला नाही. इट मेड नो डिफरन्स टू अस, बिलकुल आम्हाला त्याचा काहीच फरक पडला नाही, आम्हाला मनालाही लागलं नाही. वी ऑल लाईक्ड अवर क्लास द वे इट वॉज, आणि आमचा वर्ग जसा होता तसा आहे. वी वेअर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ अवर क्लास, उलटपक्षी आम्हाला आमच्या वर्गाचा गर्व आहे किंवा होता. अँड सो वॉज अवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई, आणि म्हणून आमच्या वर्गाच्या वर्ग शिक्षिका मिसेस देसाई मॅडम. शी सेड इन अ व्हेरी फर्स्ट पिरियड, त्या आम्हाला आल्या आल्या पहिल्या तासिकेला म्हणाल्या. शी सेड, काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या, आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स. गेल्या वर्षाच्या वर्ग शिक्षकाकडून मला तुमच्याबद्दल माहिती मिळाली, मी ऐकलं खूप काही. आय एम प्राऊड ऑफ यू, मला तुमचा सार्थ अभिमान आहे. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी, एकता हा एक
मोठा महत्त्वाचा गुणधर्म आहे अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट, आणि तुम्ही तो आजपर्यंत टिकून ठेवलेला आहे. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर, आणि मला तुमच्या वर्गाच्या वर्गशिक्षक होण्याचा खूपच अभिमान आहे, आनंद आहे. डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल्ड अस? इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मॅडम काय म्हणाल्या, तुम्हाला कळलं का, तुम्हाला समजलं का? नोटीस म्हणजे समजलं का, कॉल्डर्स काय म्हणाल्या असा इथे अर्थ होतो. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, ते खूपच लक्षवेधक होतं. इट्स नेवर चिल्ड्रन, त्या कधीही आम्हाला, मॅडम कधीही आम्हाला मुलांना म्हणून हाक मारायचे नाहीत. इट्स ऑलवेज गर्ल्स, बॉईज, मॅडम नेहमी आम्हाला मुलांनो, यू यंग पीपल, पहा तुम्ही तरुण लोकांनो, माय डिअर, माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, किंवा यंग मॅन, यंग लेडी, अशा पद्धतीने तरुण गृहस्थांनो किंवा तरुण बाईसाहेबांनो, अशा पद्धतीने आम्हाला मॅडम नेहमी हाक मारायच्या. यू फील सो नाईस व्हेन शी सेज, आणि पहा मित्रांनो, ज्या वेळेला मॅडम म्हणायच्या विद्यार्थ्यांना, नाव धिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट, अशा पद्धतीने आता विद्यार्थ्यांना कसं म्हणायचं ते पहा. आता या बाईसाहेब काय करणार आहेत, तर कसं करायचं, लिहायचं, बोलायचं हे आम्हाला दाखवणार आहेत. आणि त्यावेळेला मात्र आम्हाला खूप छान वाटायचं, आमचं मन भरून यायचं अशा पद्धतीने. आणि आम्हाला मॅडम खूप आवडायचे बघा. वी ऑल लाईक्ड हर व्हेरी मच, आम्हाला मॅडम त्या खूप आवडायच्या. नेहमी त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदरयुक्त भीती असायची. म्हणजे विद्यार्थ्यांसमवेत बोलताना नेहमी आदराने आम्हाला मॅडम बोलायच्यात आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान होता. पुढच्या पानावर आहे मित्रांनो. सून इट वॉज द टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट, आणि लवकरच पहिल्या गटात चाचणीची वेळ झाली. आफ्टर द टेस्ट, चाचणी झाल्यावर वी ऑल गॉट रेडी टू रिसीव्ह अवर युजल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट, आणि टेस्ट झाल्यावर आम्ही सर्वजण तयार होतो नेहमीप्रमाणे. खरळपट्टी काढण्यासाठी, कान उघडणी करण्यासाठी आम्ही नेहमीजण बसलेलो असायचो, कारण की आमची ती सवयच असायची कमी मार्क्स मिळणे, घटक चाचणी अटेंड न करणे, अशा पद्धतीने. पण ह्या वर्षी मिसेस देसाई मॅडम होत्या, आणि देसाई मॅडम पहा काय होतं पुढे. बट व्हेन मिसेस देसाई केम विथ प्रोग्रेस कार्ड, पण ह्यावेळेस चाचणी संपल्यावर, पेपर तपासणी झाल्यावर जेव्हा प्रगती पुस्तक घेऊन ज्यावेळेस देसाई मॅडम वर्गात आल्या, शी डिडंट लुक अँग्री, त्या रागावलेल्या नव्हत्या. शी वॉज रादर क्वाईट, त्या उलटपक्षी शांत होत्या. शी स्माइल्ड ॲज युजल, नेहमीप्रमाणे आल्या आल्या जसं हसायच्या तसे त्या आजही हसल्या. बट हर आईज डिडंट लुक हॅपी, परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद दिसत नव्हता. पहा मित्रांनो, नेहमी हसायच्या, चेहरा हसता होता, परंतु डोळ्यामध्ये आनंद दिसत नव्हता. नेक्स्ट पॅरेग्राफ. शी हँडेड आउट कार्ड्स वन बाय वन, प्रत्येकाला त्यांनी प्रगतीपत्रक वाटलं. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर रादर, आमच्यातले बरेचसे काही विद्यार्थी अनेक विषयांमध्ये नापास झाले. सम हॅड नॉट अपियर्ड फॉर द टेस्ट, काहींना तर टेस्ट सुद्धा दिसले नाहीत. फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन अ सम ऑफ सब्जेक्ट्स, काही विद्यार्थ्यांना, काही मोजक्याच विद्यार्थ्यांना काही विषयांमध्ये चांगले मार्क्स मिळाले. अ व्हेरी फ्यू हॅड डन व्हेरी वेल, आणि खूपच थोड्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी बजावली होती. इन ऑल सब्जेक्ट्स, सर्व विषयांमध्ये थोड्याच विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी बजावली होती. सो दॅट्स दॅट, आणि अशा पद्धतीची ही गोष्ट, तेच ते होतं. शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल कार्ड्स, आणि सगळे कार्ड्स वाटल्यानंतर त्या म्हणाल्या, सडनली हर आईज वेर फिल्ड विथ टीयर्स, अचानक बोलता बोलता त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झालेत त्यांना. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल, त्यांनी अश्रू खाली पडू दिले नाहीत किंवा चेहऱ्यावर येऊ दिले नाहीत. मग कसं काय? ऑफकोर्स, साहजिकच. शी जस्ट ब्लिंक म्हणजे डोळ्यांचे उघडझाप करणे, डोळे चालू उघडझाप करणे. देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड, डोळ्यांची उघडझाप करत त्या फळ्याकडे ओढल्या, आणि त्यांना समजू दिलं नाही त्यांनी की माझ्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत, त्यांना रडू आलं. आर यू अँग्री विथ अस मॅडम, समवन आस्क्ड, कुणीतरी वर्गातून विचारलं. मॅडम तुम्ही आमच्यावर रागावल्या का? नो नॉट ॲट ऑल, मुळीच नाही. बट नॉट ॲट ऑल म्हणजे मुळीच नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर, परंतु आमच्याबद्दल तुम्हाला सार्थ अभिमान नाही राहिलेला दिसत नाही, आमच्याबद्दल अभिमान दिसत नाही, आनंद दिसत नाही.
सुष्मिता सेड इन अ लो अँड सॉफ्ट व्हॉइस. सुष्मिता नावाच्या मुलीने अत्यंत मृदू आणि हळू आवाजात ते वाक्य बोललं. नो सुष्मिता, नाही सुष्मिता, यू आर माय क्लास, हा माझा वर्ग आहे, आवडता वर्ग आहे. आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. बघा, आय विल इच्छा, बघा, मला नेहमी तुमच्याबद्दल सार्थ अभिमान असेल. म्हणजे भविष्यकाळ दर्शवला मित्रांनो. मला वर्गाचा अभिमान आहे का? नाही. वर्तमान काळात बोललेले नाहीत मॅडम, तर मॅडम भविष्यकाळात बोलल्यात. आय विल असेल प्राऊड ऑफ यू, तुमच्याबद्दल सार्थ अभिमान असेल. केव्हा असेल? तर तुम्ही जेव्हा चांगली कामगिरी कराल तेव्हा, असं ते मुलांना कळलं. बा, कम ऑन नाव लेट अस गो बॅक टू अवर स्टडीज. चला आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. टेक आउट युअर बुक्स, तुमची पुस्तकं काढा. वी वेटेड आफ्टर स्कूल, शाळा संपल्यावर आम्ही वाट पाहिली. टॉक अबाउट धिस, आणि सर्वजण एकत्र आलो झाडाखाली आणि या विषयावर बोललो. डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅम सेड, तुम्हाला कळलं का देसाई मॅडम काय म्हणाल्या? अस्मिता आज स्नेहल, अस्मिताने स्नेहलला विचारलं, मॅडम काय म्हणाल्या, कळलं का? शी सेड, त्या म्हणाल्या, आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू, मला तुमचा नेहमी सार्थ अभिमान असेल, गर्व असेल. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. बघा इथे बोल्ड केलेलं अक्षर आहेत. वर्तमान काळाचं ॲम आणि भविष्यकाळात विल वापरलेलं आहे. तुमचा सार्थ अभिमान असला पाहिजे. केव्हा? तर तुम्ही जेव्हा चांगलं काम कराल, सर्वजण अभ्यास कराल, टेस्ट द्याल, होमवर्क कराल, शाळा नियमित अटेंड कराल त्यावेळेस. पण आता आहे का? नाही. व्हॉट डू यू एक्सपेक्ट, तुम्हाला काय अपेक्षित आहे याच्यातून? आय सेड सो मेनी ऑफ अस फेल, आपल्यातले बरेचसे नापास झालेत. सो मेनी मिस द टेस्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांनी टेस्ट चुकवली. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस, आणि कशा पद्धतीने तुम्ही मॅडमकडून अभिमान अपेक्षित करतात, आपल्याबद्दल चांगलं अपेक्षित करतात. अशा पद्धतीने सर्व मुलं एका ठिकाणी चर्चा करत आहेत आणि त्या विषयावर गांभीर्याने विचार करत आहेत. मित्रांनो, आता आपण पुढच्या भागात पार्ट नंबर 2 मध्ये पुढच्या वेळेस शिकूया. ओके, सी यू नेक्स्ट टाईम.